बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू। ईवीएम हटाओ देश बचाओ संविधान बचाओ या उपक्रमासाठी या आंदोलनासाठी आज मंचकावरती तीन वृत्तपत्राचे संपादक बसलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे। अभिनंदन करेन की ज्या 10 लोकांनी ही संकल्पना आज मांडली। तर मुंबईमध्ये असं प्रकारे आंदोलन कुठल्याही प्रकारे पक्षांनी कुठल्याही ह्यानी संघटनेने घेतलं नाही। आज मी समजतो ही सिंबॉलिक अशी घटना आहे। मुंबईमध्ये सुरू झालेली घटना, मुंबईमध्ये मांडलेले विचार हे देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये जात असतात। संख्येने कमी आहोत, परंतु एक डिटर्मिनेशन झालेला, एक निश्चय झालेला आहे की ईव्हीएमच्या विरोधामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला रान उठवावं लागेल। वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई घ्यावी लागेल। जसा संपादक पोरेकरांनी सांगितलं, दंडुके घ्यावे लागतील। पुढच्या काळामध्ये हे घेणं गरजेचं आहे म्हणून मी असं समजतो। कारण देश गेल्या 2019चं देखील मी इलेक्शन बघितलं, 2024चं इलेक्शन, त्याच्यामध्ये जे 5 राज्याचं इलेक्शन झालं, आपल्याला सांगू इच्छितो त्या काळामध्ये मी मध्य प्रदेशमध्ये होतो। भारतीय बौद्ध महासभेचे 4-5 अधिवेशनं झाली, परिषदा झाल्या। तेव्हा लोकांनी मला सांगितलं की ईव्हीएम का घोटाळा आहे सत्यमरावजी। एक आमदार म्हणजे निर्दलीय ज्याला आपण म्हणतो, अपक्ष म्हणतो, त्याची गाठभेट झाली। बोला आने वाला हर समय मैं इलेक्शन लड़ाता हूँ, मैं गिरता हूँ, वो पार्लियामेंट का होवे और पार्षद का होवे, म्हणजे नगरसेवकाचं हो क्या, पर मेरे को 2-2.5 हजार मिलता है। आज के समय में ईवीएम मशीन में मेरा देखिल वोट नहीं है, 0 आ गया। ही उदाहरण आहे। मध्य प्रदेश मधून 1,500 जेव्हा मी त्यांना सगळ्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं 1,500 अर्ज इलेक्शन कमिशनरकडे आम्ही पाठवलेले आहेत की आमच्या मतदारसंघामध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत। बाबा त्याची चौकशी व्हावी, कारण डायरेक्टली तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊ शकत नाही। कारण तुम्हाला लोकल अथॉरिटीकडे, कॉम्पिटंट अथॉरिटी जी निवडणूक आयोग आहे स्टेटचा, त्याच्याकडे ऍप्लिकेशन द्यावं लागतं आणि त्याची सुनावणी झाल्यानंतर त्याच्या विरोधात तुम्हाला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागतं। आज परिस्थिती अशी आहे, अर्ज पडलेले आहेत पण सुनावणी होत नाही। मध्यंतरी ज्याचा संपादकांनी उल्लेख केला पोरेकरांनी की दिल्लीमध्ये अधिवेशन झालं, लाखोच्या संख्येने लोक जमले होते। त्याच्या आधी 10 दिवसापूर्वी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बऱ्याचशा तिकडच्या छोट्या संघटना, संख्या तेवढी नव्हती म्हणजे आमची, 500 लोक होते। परंतु सुप्रीम कोर्टाचे लीडिंगचे ऍडव्होकेट आज तिकडे बसले होते। त्या सभेला मी होतो। लीडिंगचे ऍडव्होकेट प्रशांत भूषण होते। त्यांनी हे झाल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप केला। त्यांनी सांगितलं एवढे पिटिशन पडलेले आहे, जेव्हा हे पिटिशन लिस्टेड होतील सुप्रीम कोर्टामध्ये तेव्हा मी ह्याच्यावरती आर्ग्युमेंट करणार आहे। 3 वर्ष झाली तरी ते लिस्टेड होत नाही। ही देशाची आज न्याय व्यवस्था, ही कोणतरी पीएमओ ऑफिस त्यांनी सांगितलं की कंट्रोल करते। अशा प्रकारे आज देशातून ईव्हीएमच्या माध्यमामधून हा देश सत्ताधारी आहेत ते पुढे सत्ताधारी होण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। मी एक काळ असा देखील बघितलेला आहे, पोरेकरांना सांगेन, 2003चा काळ होता तो। त्यावेळेला मी दिल्लीमध्ये होतो 3 दिवस। त्यावेळचे बीजेपीचे नेते अडवाणी आज देखील आहेत, अडवाणी, त्याच्यानंतर त्यांच्या लीडिंगचे नेते, त्यांनी ईव्हीएमच्या विरोधामध्ये मोर्चे काढलेले मी तेव्हा बघितलेले। ईव्हीएम हे 2003च्या आधी काँग्रेस पार्टीने आणलेला।
आणि त्याच्या विरोधामध्ये हे लोकांनी भले मोठे मोर्चे काढले होते. आज तेच लोक बोलतात की ईव्हीएम प्रूफ आहे, फुल प्रूफ आहे की त्याच्यामध्ये टेम्परिंग होत नाही. त्या मोर्चामध्ये, जंतर मंतरच्या मोर्चामध्ये आम्ही काही आयटीचे लोक बोलवले होते, भारतातलेच होते, आयटीची तरुण पोरं होती. त्यांनी सगळ्यांच्या समोर डेमॉन्स्ट्रेशन केलं. बाबा हे बघा, हे ईव्हीएमचं ओरिजिनल मशीन आहे, अशाच प्रकारचं मशीन आहे. त्यांनी सांगितलं, आम्ही इलेक्शन कमिशनरला सांगितलं एक मशीन आम्हाला द्या, परंतु दिलं नाही. पण त्या टाईपचं मशीन बनवण्यामध्ये आलं आणि त्यांनी जेव्हा केळ्याला मत दिलं, लोकांसमोर सांगितलं, 500 लोक होती, आणि दाखवलं केळीवरती त्यांनी बटन दाबलं, आंब्याची व्हीव्हीपॅट मधून ती पर्ची बाहेर आली आणि लोकांना दाखवली. जर हे होऊ शकतं तर कमळ का नाही फुलणार? ह्याच्या पुढे जाऊन ज्या नवीन मशीन आलेल्या आहेत, तुम्हाला सांगतो, जे मी तिकडे बघितलं, त्या पारदर्शक मशीन होत्या, तुम्ही मारलं तर 5 सेकंदामध्ये दिसत होत्या. त्या थोड्याशा काळ्या अशा काचेच्या मशीन बसवलेल्या आहेत. कुठलं चिन्ह गेलं हे तुम्हाला आता कळणार नाही. जसं मगाशी सांगितल्याबरोबर देशामध्ये माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये 19 लाख मशीन ज्या बँगलोरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्यात आल्या त्या लापता आहेत. आज पुन्हा एकदा नवीन बातमी आलेली आहे. ईव्हीएम मशीन ज्या बँगलोर मधून निर्माण होत आहेत, इलेक्ट्रॉनिक कंपनी वगैरे असं काहीतरी तिचं नाव आहे, त्या सगळ्या डायरेक्टर वरती 4 आज बीजेपीचे मोठे नेते बसलेले आहेत, संचालक आहेत, डायरेक्टर आहेत. 2 जण आहेत ते बीजेपीच्या पोरं आहेत, डायरेक्टरची पोरं आहेत, नेत्यांची पोरं आहेत. अशा वेळेला कसं आम्ही म्हणू शकतो की टेम्परिंग होत नाही? अनेक अशा एक्झाम्पल दिलेले आहेत. इलेक्शन कमिशनर हे मानायला तयार नाही, कारण त्याच्यावरती दबाव आहे. मी इकडे येण्यापूर्वी पंजाबमध्ये होतो. पंजाबमध्ये मला सांगण्यात आलं, चंदीगडमध्ये होतो, जे तुम्ही आज ऐकलं असेल, चंदीगडमध्ये असेंब्लीच्या समोर जो पीठाधीन अधिकारी होता, बीजेपीचा अधिकारी होता, त्यांनी एवढ्या लोकांच्या समोर जे बॅलेट पेपर होते ते कसे त्यांनी इनव्हॅलिड ठरवले आणि बीजेपीला निवडून दिलं, ह्याचे रंगीत उदाहरण मला चंदीगडमध्ये सांगण्यात आले, कारण 2 दिवसानंतर मी चंदीगडमध्ये गेलो होतो. अशा प्रकारे ईव्हीएम आहे, बॅलेट पेपर आहे, कोणाला कोण घाबरत नाही व्यवस्थेला, कारण आमचे लोक वरती बसलेले आहेत, त्यांच्यावरती FIR होत नाही, केसेस होत नाही. ह्या परिस्थिती आज देशामध्ये आहे. हे जन आंदोलन म्हणून देशभर त्याचा लोकांनी रस्त्यावरती येणं, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि एक ठरवलं पाहिजे, येणारं 2024 एप्रिल मे मध्ये येणारं इलेक्शन आहे ते ईव्हीएम मध्ये होणार नाही, तर बॅलेट पेपर वरती होईल, हे ठमकावून सांगायला पाहिजे. राजकीय नेत्यांना देखील मी दोष देऊ इच्छितो की राजकीय नेते, राजकीय पक्ष ते नॅशनलाइज रजिस्टर आहे, त्या पक्षाच्या लीडर लोकांनी येऊन याच्या विरोधामध्ये आवाज उठवायला पाहिजे. पदयात्रा वगैरे करताय त्या नंतर करा. हा ज्वलंत मार्ग आहे, ज्वलंत प्रश्न आहे आज देशासमोर. तो तुम्ही टॅकल केलात तर निश्चित या देशामध्ये लोकशाही पुन्हा एकदा प्रस्थापित होईल. किंवा जेव्हा मतदार जातो तेव्हा तो मतदान करत असताना किंतु परंतु बोलत असतो, अरे खरंच माझं मत बाबा बरोबर जाईल की नाही. ते जेव्हा किंतु परंतु येतो, जो लोकशाहीचा आत्मा हा मतदानाचा आहे, तोच कुठेतरी ढळमळीत झालेला आहे. आज करोडो लोक आहेत ह्याच्या विरोधामध्ये आहेत, परंतु संघटित होत नाही. ही मला खरी म्हणजे दुःखाची गोष्ट वाटते. मी पंजाबला असताना मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की पुन्हा एकदा मला शेतकरी कामगार, शेतकऱ्यांचे नेते टिकेत आणि त्यांचे सबऑर्डिनेट भेटले होते. भीमराव जी फिर से आंदोलन होगा, जो पहले हुआ था आप आए थे,
दिल्ली और हरियाणा के बॉर्डर पर, ये बोलो भाई वो करते हैं ठीक है, हमारे अनाज को भाव मिलना चाहिए, लोग करते हैं ठीक है, उसमें एक ऐड कर दो, ईवीएम हटाओ। ये आज तुम्हारे में इतनी ताकत है भाई कि मोदी और मोदी की सरकार, बीजेपी की सरकार केंद्र की तुम्हारे से भाई ढल गई थी और तुम्हाऱ्या मागण्या सगळ्या मान्य झाल्या, त्याप्रमाणे हे देखील ऍड करा। जिथे जिथे ही आंदोलन होत आहे, आज बार्टीचे पण लोक बसलेले आहेत तिथे, त्या प्रत्येक आंदोलनामध्ये हा ईव्हीएम हा विषय येणं गरजेचं आहे, लोकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि त्याच्या खिलाफ मध्ये आपण आंदोलन करायला पाहिजे। मग शक्ती आपली किती मोठी असली त्यांची, तर जनतेचा आवाज आहे तो दाबू शकत नाही या लोकशाहीमध्ये। एवढंच सांगतो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आयोजकांचं अभिनंदन करतो। सुरुवात आहे, येणाऱ्या काळामध्ये मोठी आंदोलन ह्या मुंबईमध्ये आपण घेऊ हे आश्वासन आपल्याला देतो। इथेच थांबतो। जय संविधान, जय भीम।